दोन ठिकाणी जिथं मुस्लिम उमेदवार येण्याची त्यांना शक्यता दिसली आणि जिथं बाळासाहेब स्वतः येण्याची शक्यता दिसली, अशा ठिकाणी आपले 1.5 उमेदवार त्यांनी लोकसभेमध्ये उभे केलेत की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी। आज महाराष्ट्रातून आमचं असं सुराज्य सेनेचं मत आहे की औरंगाबाद येथून आमदार इम्तियाज जलील हे एकमेव मुस्लिम उमेदवार लोकसभेमध्ये जाऊ शकतात, निवडून येण्यासारखी परिस्थिती आहे। आणि बाळासाहेब आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला दोन्हीकडून लढत आहेत, कारण या काँग्रेसनं गेल्या वेळेला त्यांच्यासोबत जे दगाफटका केला त्याची काळजी म्हणून 2 लोकसभेमधून बाळासाहेब लढत आहेत आणि या दोन्ही लोकसभेवर मुस्लिम समाज बाळासाहेबाच्या मागे राहणार आहे। परंतु यामुळे त्यांनी हिदायत पटेल नावाच्या एका उमेदवाराला अकोल्यामध्ये जाणीवपूर्वक उभं केलं आणि औरंगाबाद येथून अर्धा उमेदवार माजी आमदार अब्दुल सत्तार हा काँग्रेसचा माजी आमदार, काँग्रेसचा अर्धा उमेदवार आहे। परंतु ही पूर्ण खेडी प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांची आहे, कारण त्यांना कधीही मुस्लिम प्रतिनिधित्व असेंब्लीमध्ये आणि पार्लिमेंटमध्ये मान्य नाही। त्यांनी मुस्लिम समाजाची आणि वंचित समाजांची नगरपालिका, ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेची पातळी फिक्स केली, याच्यावर जाऊ द्यायचं नहीं, हे त्यांचं संघी विचारधारेशी केलेलं एग्रीमेंट है। सब अम्बेडकर की पार्टी के साथ हमारी आघाड़ी तो है नहीं ना। हमने तो अपने वंचित आघाड़ी को साथ में लेने का हमारा प्रयास था। अगर हमारी उनके साथ आघाड़ी बनती थी तो शायद कोई इश्यू हो सकता था। उन्होंने भी नांदेड़ में हमारे खिलाफ कैंडिडेट खड़ा कर दिया, तो दोनों पार्टी आपस में लड़ रही है एक दूसरे के खिलाफ में। सवाल कहाँ उठता है सब पार्टी में देने का। सत्तार भाई ने पार्टी अभी छोड़ी नहीं है, सत्तार भाई अभी भी कांग्रेस में है और उन्होंने पार्टी से टिकट नहीं मांगा था। हमने उनसे कहा था कि अगर आपको पार्टी से टिकट लेना है तो जालना में भी दे सकते हैं, जो सिल्लोड जालना में आता है, और औरंगाबाद के जिला अध्यक्ष के नाते उनको औरंगाबाद में भी हमको टिकट देने की इच्छा थी, पर उन्होंने शुरू में मना कर दिया। बोलना मुश्किल है, कांग्रेस पार्टी ने अपना उम्मीदवार ऑलरेडी घोषित किया है औरंगाबाद जालना की।